नमस्कार, मी डॉक्टर उल्का समरेंद्र नाईक निंबाळकर. आज तुमच्यासाठी जे पुस्तक घेऊन आली आहे ते आहे गीत भावांजली, प्राचार्य ऑरे डिसुझा यांचं. हे पुस्तक कशाबद्दल आहे तर रवींद्रनाथ टागोर यांचं गीतांजली हे जे काव्य आहे, नोबेल पारितोषिक त्याला मिळालेलं आहे, आपण सगळे जाणता. तर त्याचा मराठीमध्ये भाव अनुवाद यांनी केलेला आहे. यातली प्रत्येक रचना खूप छान आहे, विचार करणारी आहे, विचार करायला लावणारी आहे, थपकवणारी आहे की खरोखर रवींद्रनाथ टागोरांचा अनुभूतीचा प्रांत काय होता किंवा विचारांची काय म्हणूयात आपण लेव्हल काय होती. आपण जे म्हणतो ना की खूप भावनांचे वेगवेगळे पदर त्यांनी उलगडून दाखवलेले आहे आणि खूप सहज सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. त्यातली एक कविता जी आहे त्याच्यावर मी थबकलेली आहे, ती तुमच्यासोबत मी शेअर करते. हरवलेला दीप. उंच गवतातून एकाकीपणे वाहणाऱ्या नदीच्या उतारावर मी तिला विचारले, मुली, तुझ्या पदरा अडवून सांभाळून हा दिवा घेऊन तू कोठे निघाली आहेस? मला तुझा दिवा उसना दे. माझे घर पूर्ण अंधारात आणि एकाकी आहे. मुलीने क्षणभर आपली नजर वर उचलली. हा दिवा ते उसना मागतायत की माझं घर अंधारात आहे आणि एकाकी आहे. मुलीने क्षणभर आपली नजर वर उचलली आणि माझ्याकडे अंधूक प्रकाशात त्या काळ्याभोर डोळ्यांनी रोखून पाहिले आणि म्हणाली, जेव्हा पश्चिमेत सूर्यप्रकाश नाहीसा होईल तेव्हा माझा दिवा नदीत सोडण्यासाठी मी आले आहे. पहा किती सुंदर आहे. पश्चिमेला जेव्हा सूर्य सनसेट होतो, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, तेव्हा हा दिवा मी नदीत सोडण्यासाठी आले आहे. मी एकटाच उंच गवतात उभा राहिलो आणि नदीच्या भरतीवर तिच्या दिव्याची थरथरती ज्योत अर्थहीनपणे भरकटताना पाहिली. अजून आहेत पुढे 2-3 इन्स्टन्स आहेत की जेव्हा हा कवी त्या मुलीला दिवा मागतो आणि मग ती काय उत्तर देते याच्यासाठी मात्र हे मुळातून वाचायला हवं. अशा खूप छान छान रचना या कवितेत आहे. एक मोक्ष आणि मुक्तीसुद्धा नावाची कविता आहे की जिने मला खूप प्रश्न पाडून गेला की त्याच्यात कवी म्हणतो की मला मुक्ती नकोच आहे, मला मुक्ती नको आहे. आणि का नको हे पुन्हा मी जरा थोडंसं तुम्हाला पुस्तक वाचण्यासाठीचा प्रश्न ठेवते की ह्या कवीला मुक्ती का नको आहे. तर छान पुस्तक आहे आणि मराठीतून आल्यामुळे खूप मजा आली मला वाचायला. नक्की सगळ्यांनी वाचा. धन्यवाद.